103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते माझ्या लेकरा. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का रे? नाही कळाली, याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थंकू लागला. म्हणून आज लेकरा तुझ्या समोर मी उभा आहे बघ. हे पोरा, म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ. हे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ पोरा. माझ्या बापूंच्या वाढदिवसानिमित्त, माझ्या बापूंच्या वाढदिवसानिमित्त जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पेरून जातो मी पोरा. इकडे बघ पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. सरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. या 21व्या शतकात या विज्ञान युगात नालायक हरामखोरानो, तुम्ही तुमच्या आई बापाला पायाखाली घेऊ लागला, तुम्ही तुमच्या आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. लाखो करोडो रुपये व्यर्थ ठरतात ग जर पोरग आई बापाच्या तोंडावर थुंकू लागलं तर. नालायकानो, पोरी, म्हणून आज आलोय बघ. तू तुझी ओळख विसरलीस बघ माझ्या लेकरा, तू तुझी ओळख विसरलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला का? कारण तू तुझी ओळख विसरलीस पोरी. आज माझ्या बापूच्या वाढदिवसानिमित्त ही ओळख तुझ्या काळजावर पेरतो बघ. ऐतिहासिक हा वाढदिवस ठरला पाहिजे पोरी. इकडे बघ.